मी सागर मुडके. आज आपल्यासोबत सोलापुरातील ज्येष्ठ नाट्यलेखक जयप्रकाश कुलकर्णी यांनी आजपर्यंत बरीच नाटके एकांकिका लिहिल्या आहेत. राज्य शासनाच्या नाट्यस्पर्धेतून ती सादरही झाली आहेत. त्याच नाटकांना सादरीकरणाचे आणि लेखनाचे अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. चला तर आज आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊयात त्यांचा लेखन प्रवास. नमस्कार. आमच्या या वाहिनीमध्ये आपलं स्वागत आहे. मी सर्वप्रथम जाणून घेऊ इच्छितो, नाट्यलेखनाकडे तुम्ही कसे वळालात? मी या नाट्यक्षेत्रात 1990 पासून कार्यरत आहे. मी सुरुवातीच्या काळात साधारणतः 91, 92, 93 या 3 वर्षाच्या काळात नाटकाचं बॅकस्टेज करत होतो. बॅकस्टेज म्हणजेच नाटकाची रंगमंच व्यवस्था ही माझ्याकडं असायची आणि थोडंसं माझं वाचन प्रगल्भ असल्यामुळं मला नाट्यलेखनाविषयी सुरुवातीपासूनच आकर्षण होतं. आणि ॲक्च्युली काय आहे की नाट्यलेखन हे एक तंत्र आहे. साहित्याच्या दृष्टिकोनातून नाटक हा स्वतंत्र साहित्य प्रकार नाही आहे. हे नाटक हे कुठल्या तरी इतर साहित्यावर म्हणजे कथेवर, कादंबरीवर, एखाद्या बातमीवर हे अवलंबून असलेला प्रकार आहे. फक्त यात तंत्र असं येतं की हे संवाद स्वरूपातली एक कथा असते आणि तिचं तंत्र अवगत करायचं म्हणजे नाटकाचं बॅकस्टेज, रंगमंच व्यवस्था, नेपथ्य आणि प्रकाश योजना याचं ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे. तर या 2-3 वर्षात मी बॅकस्टेज करत असतानाच एका समता परिषद नावाच्या संस्थेची एक जाहिरात आली होती आणि त्यांनी पथनाट्य लेखनाच्या स्पर्धा ठेवल्या होत्या. आणि पथनाट्य लेखनाच्या स्पर्धा ठेवल्यानंतर स्पर्धेचा विषय होता जलसंधारण, पाणी अडवा पाणी जिरवा. आणि मला त्या स्पर्धेत भाग घ्यायची संधी मिळाली आणि मी त्यासाठी 2 पथनाट्ये लिहिली. आणि योगायोग असा की त्या दोन्ही पथनाट्यांना मला पुरस्कार मिळाला. पुढं त्या पथनाट्याचं त्यांनी त्या संबंधित संस्थेने छापील स्वरूपात प्रकाशनही केलं. आणि मग माझा आत्मविश्वास तेव्हापासून थोडासा बळावला की बाबा आपणही नाटक लिहू शकतो. मग त्यानंतर मी 1996ला पहिलं नाटक लिहिलं. एक मायथॉलॉजिकल थीम होती, पौराणिक संदर्भ होता त्या कथेला. त्या नाटकाचं नाव होतं प्रीती सुरी दुधारी आणि ते नाटक मी स्पर्धेला सादर केलं. त्यानंतर त्याही पुढच्या वर्षी असंच एक मायथॉलॉजिकल नाटक लिहिलं, प्रेमी राष्ट्रप्रेमी. आणि तिथून पुढं मग माझा नाट्यलेखन प्रवास सुरू झाला आणि मी दरवर्षी नाटक लिहायला लागलो. तुम्ही नाटक लिहित असताना प्रकाश योजनेकडे कसे वळालात याच्याबद्दल काय? त्याचं काय झालं की आम्ही एका सोलापुरातल्या एक अतिशय नावाजलेली आणि राज्यस्तरीय अशी एकांकिका स्पर्धा पूर्वी सोलापुरात होत होती, सुशील करंडक एकांकिका स्पर्धा. त्या स्पर्धेसाठी आम्ही मीच लिहिलेली नायक नावाची एकांकिका आम्ही बसवत होतो, आमचा संघ होता. आणि त्यासाठी आम्हाला प्रकाश योजना करायची गरज होती. आम्ही एका कलाकाराला प्रकाश योजनेची जबाबदारी सोपवली होती आणि प्रकाश योजना करायची म्हणजे नाटक पाहणं हे अपरिहार्य असतं. परंतु संबंधित कलाकार हा अगदी नाटक 2 दिवसावर आलं, 1 दिवसावर आलं तरी तो आमची तालीम बघायलाच आला नाही. आणि त्यानंतर मग मला थोडंसं प्रकाश योजनेचं ज्ञान होतं. मला तांत्रिक बाबीची आवड असल्यामुळं काही सिनियर ज्येष्ठ प्रकाश योजनाकारांबरोबर मी त्यांचा सहाय्यक म्हणूनही काम केलं होतं. आणि मग त्यावेळेस मी ठरवलं की आपण प्रकाश योजना या एकांकिकेची आपण स्वतःच करूयात. आणि मग मी त्या एकांकिकेला, त्या स्पर्धेत त्या प्रकाश योजनेची जबाबदारी स्वीकारून मग ती एकांकिका आम्ही सादर केली. आणि योगायोग असा झाला की प्रकाश योजनेचं पहिलं पारितोषिक मला त्या स्पर्धेत मिळालं. आणि मग माझा आत्मविश्वास दुणावला आणि मी तेव्हापासून
प्रकाश योजना सुरू केली आणि प्रकाश योजनाकारांची सोलापुरात तशी वानवाच पूर्वीच्या काळी होती. आणि मग त्या प्रकाश योजनेसाठी अनेक संघांना, स्पर्धक संघांना त्या प्रकाश योजनाकारावर अवलंबून राहावं लागायचं हा. आणि खूपच अडचण यायची. काही प्रकाश योजनाकार तर म्हणजे अगदी मानधन घेऊन 2-3 हजार रुपये मानधन घेऊन प्रकाश योजना करायची. हा. हौशी संघांना ते काय परवडायचं नाही. मग मी तेव्हापासून ठरवलं की अशा या संघांच्या ज्या अडचणी आहेत नाट्य संघांच्या त्या दूर व्हाव्या, म्हणून मग मी इतरही संघाला विनामूल्य प्रकाश योजना करायचं ठरवलं. एकंदरीत प्रकाश योजना कशासाठी करतात, त्याचं मागचं कारण? प्रकाश योजना कशासाठी केली जाते, कारण त्याच्या मागचं? मुळात प्रकाश योजना ही हा एक अपरिहार्य भाग आहे नाटकाचा. मंचावर कोणता भाग उजेडात आणायचा आणि कोणता भाग उजेडात आणायचा नाही हा. यासाठी प्रकाश योजना फार गरजेची असते. त्यात अनेक तांत्रिक बाबी आहेत. त्यात फ्रंट लाईट असतो, साईड लाईट असतो, बॅक लाईट असतो. मंचावरील पात्राची शॅडो मागच्या सायक्लो स्क्रीनवर किंवा मागच्या स्क्रीनवर पडू नये याचीही काळजी घ्यावी लागते. त्यानंतर प्रकाश योजनेमधून अनेक प्रसंग खुलवता येतात आणि त्या प्रसंगाचा अर्थही बऱ्याच वेळेस प्रतीत होतो. किंवा नेपथ्य जे असतं ते नेपथ्य बऱ्याच वेळेस आपण प्रायोगिक स्वरूपात वापरतो. अशा वेळेस प्रकाश योजना फार उपयोगाला येते. कारण बऱ्याच वेळेस प्रकाश योजनेमध्ये जे रंग वापरलेले जातात की साधारणतः आता की नाटकात कोणीतरी एखाद्याचा खून केलाय आणि तो खून केला आणि तो संबंधित पात्र मरून जमिनीवर पडतं, त्यावेळेस लाल रंग दाखवला जातो. कारण तो लाल रंग हा एक दुःखाचं, मृत्यूचं प्रतीक आहे. किंवा एखादं गार्डनचा सीन आहे, बागेचा सीन आहे, त्यावेळेस हिरव्या रंगाचा वापर केला जातो. किंवा एखादा वैराण वाळवंट आहे तर पिवळ्या रंगाचा फिल्टर वापरून तो प्रकाश तिथं टाकला जातो. किंवा एक मंचावर बऱ्याच वेळेस प्रायोगिक नाटकाच्या बाबतीत असं होतं की एकाच मंचावर अनेक स्थळं दाखवलेली जातात. ते कुठं एखादं घर दाखवलेलं असतं, मग रस्ता दाखवलेला असतो, रस्त्याच्या बाहेर बगीचा असतो. मग एखादा सीन, एखादं दृश्य जर तुम्हाला घरातलं दाखवायचं असेल तर तुम्ही बाकीचा भाग अंधारात ठेवून तेवढ्याच भागावर तो स्पॉटलाईट म्हणतात प्रकाश योजनेला नाटकाच्या भाषेत, तर तेवढ्याच भागावर तो स्पॉट तुम्ही टाकून जेवढं दृश्य किंवा जो तुम्हाला नेपथ्याचा भाग, जे स्थळ तुम्हाला अंकित करायचंय ते तुम्ही उजेडात आणू शकता. बरं. एकंदरीत नेपथ्य म्हणजे काय, याच्याबद्दल काय सांगू शकाल? नेपथ्य हा खरा तर शब्दाची निर्मिती झाली आहे. नेपथ्य की जसं आपलं स्थापत्य असतं, स्थापत्याला एक शास्त्र असतं, आर्किटेक्चर म्हणतो, हा. तसं हे नाटकातलं एक प्रकारचं आर्किटेक्चरच आहे. बरं. म्हणून जसं स्थापत्य तसं नेपथ्य. आता नेपथ्य वेगवेगळ्या प्रकारचं असतं. काही प्रायोगिक असतं आणि व्यावसायिक असतं. व्यावसायिक नाटकात अगदी सत्याच्या जवळ जाईल अशा प्रकारचं नेपथ्य केलेलं असतं. प्रत्यक्ष तुम्हाला एखादं घर दाखवायचंय, किचन दाखवायचंय, एखादा हॉल दाखवायचा आहे, तर प्रत्यक्ष फ्लॅट्स म्हणजे ज्याला आपण जे लाकडी फ्रेम्स असतात त्याला कपडा लावून त्याला फ्लॅट तयार केलेले असतात. ते साधारणतः 9 फूट उंचीचे असतात. ते 9x4, 9x3, 9x2, 9x1 अशा आकारातले फ्लॅट्सचा वापर करून ते नेपथ्याच्या सहाय्यानं तो सीन उभा केलेला असतो आणि ते प्रत्यक्ष स्थळ हे दाखवलं जातं. काही नाटकात जे प्रायोगिक नाटकं असतात त्याच्या बाबतीत ह्या फ्लॅटचा वापर न करतात. नुसतेच काही स्टूल्स असतात, मोडे किंवा टेबल, खुर्ची किंवा लेवल्स वापरले जातात वेगवेगळ्या. आता लेवल 2 प्रकारे वापरले जातात की एकतर तुम्हाला 2 वेगवेगळी लोकेशन, 3 वेगवेगळी लोकेशन दाखवायची असतील किंवा रंगमंचाच्या मागच्या बाजूला एक लोकेशन आहे आणि पुढच्या बाजूला एक लोकेशन आहे, तर मागच्या बाजूची लेवल ही तुम्हाला थोडीशी उंचावर दाखवावी लागते. बरोबर. की मागच्या बाजूला जर तुम्ही 2 फुटी 1.5 फुटी लेवल वापरली, पुढच्या सीनला तुम्ही मग 6 इंची 9 इंची किंवा 1 फुटापर्यंतची लेवल वापरून, लेवल पण विविध प्रकारच्या साईजच्या असतात. 4x4, 4x6, 6x6 अशा विविध प्रकारच्या, 2x2 अशा प्रकारच्या लेवल्स असतात
किंवा लेवलचा वापर यासाठी केला असतो की एखाद्या दोन पात्रामधील दर्जा दाखवण्यासाठी हा. सुद्धा लेवलचा वापर केला जातो की एक अतिशय गरिबाची झोपडी तुम्ही दाखवताय स्टेजवर आणि एक श्रीमंताचा बंगला दाखवताय, तर तो थोडासा उंचीवर उंच लेवल वापरून आपण दाखवतो आणि ती झोपडी आहे ती थोडीशी कमी उंचीची लेवल वापरून आपण तो सीन निर्माण करतो. एकंदरीत नाटकाचे प्रकार किती आहेत, काय त्याच्याबद्दल थोडी नाटकाचे तसे खूप प्रकार आहेत, पण प्रचलित प्रकार असे आहेत की सगळ्यात आता जो बाजारात जे नाटक चालतं व्यावसायिक नाटक, तो जास्तीत जास्त लोकप्रिय नाटकाचा जो प्रकार आहे तो फार्स आहे. फार्स म्हणजे प्रहसन, म्हणजे यात अतिशय अतिशयोक्ती दाखवली असती. एखादं पात्र अतिशय अतिशयोक्ती पद्धतीनं ते लेखकांनी आणि दिग्दर्शकांनी रंगवलेलं असतं. हा. दुसरा प्रकार आहे विनोदी नाटक. विनोदी नाटकात नर्म विनोद असतात, शाब्दिक कोट्या असतात. आणि पुढचा प्रकार सामाजिक नाटक आहे, काही कौटुंबिक नाटकं असतात, ऐतिहासिक नाटकं असतात. त्यातही पुन्हा मेलोड्रामा असतो, की अतिनाट्य आपण ज्याला म्हणतो. काही मग रहस्यमय नाटकं असतात. असे विविध प्रचलित प्रकार असतात. मग त्यात अतिशय तांत्रिक बाबी म्हणलं तर मग त्यात ॲब्सर्ड नाटक म्हणून एक प्रकार आहे की जो प्रत्यक्षपणे काही रूपक स्वरूपात प्रेक्षकांना काही संदेश दिला जातो त्यातून. बरोबर. पण ही ॲब्सर्ड प्रकारची नाटकं जी असतात ती थोडीशी क्लिष्ट असतात प्रेक्षकांना समजायला. तुम्ही आतापर्यंतचे कुठले नाटक लिहिले, काय त्याच्याबद्दल मी काय? आतापर्यंत 8-10 फुल लेंथ 2 अंकी नाटकं लिहिली आहेत, 6 एकांकिका लिहिल्या आहेत, 4 पथनाट्य लिहिली आहेत, 2 बालनाट्य लिहिली आहेत, एक संगीत नृत्य नाटिका पण लिहिलेली आहे मी. आता नुकतंच तुमचं कुठलं नाटक लिहून झालं? मी आता जस्ट मागच्या महिन्यात एक सस्पेन्स रहस्यमय नाटक लिहिलं, त्यात बरं. मर्डर मिस्ट्री आहे आणि त्या नाटकाचं नाव आहे छद्म. बरं. छद्म म्हणजे आपण काय म्हणतो की दुष्टपणा किंवा छद्मीपणा, अशा प्रकारची ती 2 पात्र आहेत त्यात मुख्य. हो. आणि त्यांच्यावर बेतलेलं एक हे रहस्यमय नाटक आहे. हा. आता कुठलं नाटक लिहिण्याची तुमची इच्छा आहे? किंवा- आता सध्या अजून एक नाटक माझं म्हणजे लिहितोय मी. वास्तविक पाहता हे नाटक मी पूर्वीच लिहिलं होतं, परंतु एक अंक लिहून त्याचा थांबला होता. बरीच वर्ष झाली, पुन्हा ते पुनर्लेखनाला घेतलेलं आहे, कारण आता बरीच वर्ष झाल्यामुळं त्याचे संदर्भही बदललेले आहेत. बरोबर. त्यामुळं आता ते नवीन संदर्भाने ते एक फार्सिकल नाटक आहे, एक कौटुंबिक ड्रामा आहे की एक आई वडील मध्यमवर्गीय असतात. हो. एक क्लार्कचं कुटुंब आहे ते, आणि त्यांना जी 4 मुलं असतात त्यांचं नुकतंच काही शिक्षण झालेलं आहे, पण ती बेरोजगार आहेत आणि प्रत्येकाला काही ना काही छंद आहे आणि ते त्यांचा छंद जोपासत असतात. पण ते आयुष्याबद्दल किंवा भविष्याबद्दल अजिबात गंभीर नसतं. हा. हॅपी गो लकी त्यांचं लाईफ चाललेलं असतं आणि त्यातून मग पालकांना कसा त्रास होतो आणि मग ते समजावतात त्यांच्या मुलाला आणि काहीतरी मग त्यातून एक प्रेक्षकांना सध्याच्या जनरेशनबाबत एक संदेश मिळेल अशी मला अपेक्षा आहे. आपण आमच्या स्टुडिओत उपस्थित राहून आमच्या वाहिनीला मुलाखत दिली याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आपल्या पुढील नाट्यलेखनास हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.